विठाला 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 विठ्ठल 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 विठाला 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 विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तया चारिक वाठे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तया चारिक वाटे देवा तुका मने मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तया चारिक वाटे देवा हे गुरु दत्ता हे गुरु विष्णु करो कल्याण तुम्हारे चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संताती दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संताती त्यांच्या कृपादाने कथे दावितारू त्यांच्या कृपादाने कथे दावितारू दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथे दावितारू त्यांच्या कृपादाने कथे दावितारू हरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दाव सतुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा हितपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला विठाला 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 विठाला
विठ्ठल 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 विठाला विठाला कीर्तन सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य ठरतं. ज्या ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या पदस्वर्शाने पावन झालेली महाराष्ट्र भूमी, या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारं छोटंसं मोठंसं गाव वनाळी, तसेच अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाचे संपूर्ण कार्यकर्ते मंडळी, सरपंच, उपसरपंच, आजी सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन साहेब, तंटा मुक्ती अध्यक्ष आणि बाहेरगावून आलेले पाहुणे मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, माळकरी, माझ्या आई बहिणी, भातदार, चोपदार, गर्दी गर्दी, बेवडे बेवडे, कॉलेजच्या पोरी, बापाला धोका देणाऱ्या पोरी, बेवडे बेवडे, तुमच्या सर्वांचं एकत्रित कारणाने या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विठाला 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 हो. आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की अभंग ज्योतगुरु तुकोबारांचा. ही अभंगातून ज्योतगुरु तुकोबाराय आपल्या हिताच्या ठिकाणी जाग असणाऱ्या मुलांच्या मायबापाला धन्यता देतात. मग पहिला हा प्रश्न असा निर्माण होतो की असे तरी पुत्र कोण? तर या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःच्या दारुष्ट रक्तावून ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत स्वराज्याची स्थापना केलेली आहे ना, ते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज नाव तालुक्यापुरतेच नाही, जिल्ह्यापुरतेच नाही, महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत, मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव आहे. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई वडिलांना ज्योतगुरु तुकोबाराय धन्यता देतात. तर का त्यांचे आई वडील धन्यताच्या लायकीचे आहेत. विठाला 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 विठाला. शुद्ध बीजा पोटी फळे साळ गोमटी किंवा गोमट्या बीजांचे फळ ही गोमटी. महाराज, बीज चांगलं असेल ना तर रोपटी चांगलंच जन्मू शकतं. तुम्ही म्हणता इथे एक शंका आहे की बीजे बबुलका आम कसे खाय. महाराज, बाबळीच्या झाडाला आंब्याची गर लागू शकते का? ओ चष्मालाची माय लागू शकते का? तिला ना तू जळून खा कशील तर का. तिची देवा वरी साता, तिची देवा वरी सता तिची देवा, वरी सता तिची देवा. तू कामाने पतिव्रता, पतिव्रता, कामाने पतिव्रता, पतिव्रता. तिची देवा वरी साता, तिची देवा वरी सता तिची देवा, वरी सता तिची देवा. देवा तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सता. तिथे सोड तिथे सोडली आणि ती नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. ती त्या नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन चालू असल्या कारणाने त्या नामाचा परिणाम कैदूच्या पोटात असणाऱ्या भक्त परलावरती झाला. तरी मी सांगत नाहीये, भगवान श्री ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये वर्णन करतात. उद्धवाला धला कृष्ण दाता, उद्धवाला धला कृष्ण दाता, उद्धवाला दला कृष्ण दाता, उद्धवाला दला कृष्ण दाता. हे सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला, उद्धवाला दला
कृष्णदाता सत्वर उचार प्रल्हादी बिंबाला उद्धवाला धला कृष्णदादा उद्धवाला धला कृष्णदादा उद्धवाला धला कृष्णदादा कृष्णदादा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उधवाला तला कृष्ण दत्ता. मग महाराज हिरण्यकशिपू एवढा हा पापी भक्त प्रल्हाद का जन्माला आला हो? त्याचे कारण आहे त्याची आई पुण्यवती सुसेला मात्र पुण्येन पित्र पुण्येन चतुरता दातांश पुण्येन आत्मा पुण्येन सौभाग्यता. शिलवार पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विधवार पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. त्याच्या उलट उन्मद मात्र दोषेन मित्र दोषेन मूर्खता कार्पांश दोषेन कर्म दोषेन दारिद्रता. उन्मद पुत्र जन्माला येत असतो ना तो आईच्या पापाने. मूर्ख पुत्र जन्माला येत असतो ना तो बापाच्या पापाने. कंजूस पुत्र जन्माला येत असतो ना ते वंशाच्या पापाने आणि दारिद्र्यित पुत्र जन्माला येत असतो ना ते स्वतःच्या बापाने. मग नाही महाराज ज्या अर्थी शीलवान आणि विद्वान पुत्र जन्माला येत असतात ना त्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान आहे. ज्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान असल्या कारणाने त्या अर्थी ज्योतगुरु तुकोबार आहे त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. हे ज्योतगुरु तुकोबार आहे अभंगाच्या प्रथम. आपोलियाचे जागता आपोलियाहिता जोवाचे 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 जागता. धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आपोलियाहिता जोवाचे जागता धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची आपोलियाहिता जोवाचे जागता धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची पिता. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची धन्य माता आणि नंतर पिता असं का? त्याचे एक कारण आहे. संतांचं वाङ्मय शास्त्राच्या आधारे आहे. जसं शास्त्र मातृदेव भव आणि दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव असं संतांचं वाङ्मय आधी माता आणि नंतर पिता. महिला मंडळ पुढे सरका.
त्याचं दुसरे एक कारण आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती महत्त्वाचे संस्कार घडवण्यामध्ये हे पहिला क्रमांक हे मातेचा आहे. काही दिवसाने संबंध हे पित्याचे आहेत. याचं तिसरं एक कारण आहे. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचा अश्वित असतो. छोट्याच्या छोट्या संकटाकरता आई असते तर मोठ्या मोठ्या संकटाकरता तर बाप असतो. पहा माऊली, कल्पना करा, आपण जे रस्त्यात चालत असतो ना, आपल्या एक ठेस लागली ना, आई ग असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही महाराज, आपण जे एक मोठा बायपास करत असताना आपल्या अंगावरती ट्रक आला ना, अरे बाप रे असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. म्हणूनच जगद्गुरु तुकोबारा सांगतात की धन्य माता आणि नंतर पिता विठ्ठल. विठाला 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 विठ्ठला हो, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील हेच देवत आहेत. ह्या जगत्वामध्ये आई वडिलांना मानतो कोण? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अहो आलत्या रात्री उठणार कोण? आईच. आता जेवायला वाढणार कोण? आईच. पप्पा जेवायला बसला, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारला, आणि कोणी केली भाजी? त्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोने केली. बायकोने केली वय? अग मग चालायचंच. मग नवीन हाय, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतं. वा 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 वा, आपलीच गाडी आपलीच माडी. आपल्या आज बायकोची गोल गोल साडी, हातात बिडी, तो वडतोय काडी, आणि त्याची बायको जाडी जाडी, आणि आई मात्र हटकुळी. तर का? आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे. आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे. आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे. माँ बाप को कोई नहीं माने हो, माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान. आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे. आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे. दुनिया आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया. आई रे बेईमान दुनिया, आई रे. माँ बाप को कोई ना माने, औरत को बेईमान, साधु संत को कोई ना माने, हिजड़ों को बेईमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे. ह्या जगत्वामध्ये आई वडिलांना किंमत नाही. मग अय पिस्तूल उठ रे, अय काय तोंडे तू हा उठ उठ स्टँड अप. ह्या जगत्वामध्ये कोणाला किंमत आहे रे? छका. आता हर एक चौकात तू कुठे शिंगण लागलं ना, लगेच 100 रुपये. आणि तसं वारकरी असल्यावर 1 रुपया नाही देतो. यांना ना पुरुष मंडळींना पोत्याच घालू घालू मारावं लागते. आता हे नाही सुधारणार. आता असू द्या. आता आई जवळ असताना, आई माझी मायेचा सागर. आता बायको आल्यावर, बायको माझी भांडणाचा संसार. आता नवरा बायको म्हणलं ना, भांडणं असणारच, पण प्रत्येकाची बायको वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं भांडणं करत असते. आता दुकानदाराची बायकोची भांडणं झाली ना,
दुकानदारची बायको म्हणते नका पुढे सोडू. आता त्यांचं पुढे बांधायचं आणि मेसलच असतं ना. आता सुताराची बायको सुताराला म्हणते थांबा तुम्हाला ठोकूनच मऊ करीन. आता पेंटरची बायको, पेंटर आहे ना गावात, सुतार आहे का सुतार? हे तर पुढे विनेकरी बाबा. आता पेंटरची बायको पेंटर म्हणते थांबा तुमचं थोबाडाच रंग पेंटरची. आता डॉक्टरची बायको डॉक्टर म्हणते थांबा तुम्हाला तपासूनच बघते डॉक्टरची. आता पकवादाची बायको पकवादाला म्हणते नका कुणीकडे थाप्पा मारू. आता गायकाची बायको गायकाला म्हणते नका कुणीकडे बोलू. आता कीर्तनगारची बायको म्हणते माझं लग्नच झालं नाही का सांगू विठाला 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 असे दोन मित्र होते, सकाराम आणि एक तुकाराम. आता तुकाराम होता हुशार, सकाराम होता ढ. ते पण सकाराम तुकारामच्या कॉप्या कुरकुरू पास व्हायचा. सकाराम 10वी पास झाला, 12वीला गेला, 12वी पण पास झाला. आता नोकरी लागायची होती. आता मास्तरनी तुकारामला बोलवलं. तुकारामला पहिला प्रश्न विचारला या भारताचे पंतप्रधान कोण? तुकाराम म्हणला नरेंद्र मोदी. दुसरा प्रश्न विचारला भारत स्वतंत्र केव्हा झाला? 1942 पासून प्रयत्न चालू होता आणि 1947 ला भारत स्वतंत्र झाला. तिसरा प्रश्न विचारला माणूस चंद्रावर राहू शकतो का? तुकाराम म्हणला शास्त्रानं चालू आहे. तुकाराम पास झाला. आता तुकारामने सकारामला प्रश्न उत्तर सांगून टाकले. आता मास्तरनी सकारामला बोलवलं. सकारामला पहिला प्रश्न विचारला तुझं नाव काय? सकाराम म्हणला नरेंद्र मोदी. मास्तरने म्हणलंय गल्लीतला असल, दिल्लीतला असल, असू शकतं, एका नावाचे भरपूर लोक असतात. हा दुसरा प्रश्न विचारला आणि तुझा जन्म कधी झाला? 1942 पासून प्रयत्न चालू होता आणि 1947 ला जन्म झाला. मास्तरने हात बोलून घेतलं. अरे येडा झाला की काय? तू म्हणला नाही, शास्त्रज्ञानाशिवाय चालू आहे. हे असे काही मुलं समजत असतात. सर म्हणले एका सरांनी एका मुलाला प्रश्न विचारला अरे तू लय चॅप्टर दिसतोय, तुझा जन्म कधी झाला? तो म्हणला सर माझा जन्म बुधवारी झाला. मुलाने सरांना प्रश्न विचारला सर तुमचा जन्म कधी झाला? सरांनी सांगितलं माझा जन्म तर रविवारी झाला. सर तुम्ही सर असून खोटं बोलू नका, रविवारी जन्म होतच नाही का? रविवारी सुट्टीच असते. आता जन्माला आता महिला मंडळ तुम्ही देवापुढे एकच मागा आईसा पुत्र देही गुंदा त्याचा त्रिलोकी जेना त्याचा त्रिलोकी जेना त्याचा त्रिलोकी जेना आईचा पुत्र देई गुंडा त्याचा तिन्ही लोकी जेडा त्याचा तिन्ही लोकी जेडा त्याचा तिन्ही लोकी जेडा होयचा पुत्र भावा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा त्याचा त्रिलोकी झेंडा त्याचा त्रिलोकी झेंडा आईचा पुत्र देई गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा त्याचा त्रिलोकी झेंडा त्याचा त्रिलोकी झेंडा आईसा पुत्र देही बुंदा तिन्ही लोकात झेंडा लावला पाहिजे. अय चष्मलाजी माय तिन्ही लोकात. आता नाव बी नाही छापरू, नाव शांती नसलेलं भांडण आणती, नाव गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर, नाव ज्ञानेश्वर आणि पेल्यावर सापडत नाही घर.
नाव माऊली कसा कच वाटला तो. ते एका आजीला झाली नात, त्या नातीचं नाव काय ठेवायचं? जनाबाई, मुक्ताबाई, कानोपात्रा, सुंदर जसं नाव ठेवायचं ना. म्हातारी बघायची टीव्ही, नाव काय ठेवलं? पप्पी. आता पप्पी कडून असतं का? आता पप्पी आजी माय गेले समाधी सोडायला. कुठं? आळंदीला. तिथं लाखो वारकरी. सर्व सुखाची लरी ज्ञानाबाई अलंकापुरी. नातनाची दर्शन झालं. एसटी मध्ये बसले, पण एसटी मध्ये बसायलाच जागा नव्हती. दिवस मावळला, रात्र झाली, पण त्यांना काय बसायला जागा भेटली नाही. पण रात्री 6 वाजता ते एसटीच्या खाली कंडक्टर उतरला. आजीमाई काठी टेकत त्या कंडक्टर पैसे गेली. कंडक्टर, दिवस मावळला, रात्र झाली, पण मला का बसायला जागा भेटली नाही. तू मला नको घेऊ, पण माझी पप्पी घे. कंडक्टर जागेवर अटकला. दुसऱ्या कंडक्टरला दवाखान्यातच नेलं. ही आजीमाई सफरचंद घेऊन गेली. आता एक काय झोपायची वेळ, आता तरी माझी पप्पी घे. तो कोमातच गेला. आता शुद्धीवर आला, बोला की आजीमाई तुमचं म्हणणं तरी काय होतं? माझ्या नातीचं नाव आहे पप्पी, तिला एसटी मध्ये बसून घ्या, असं माझं म्हणणं होतं. पहिले सांगितलं 2 लगे ना सोय खुपसायला, म्हणून नाव चांगलं असू द्या. नाव ज्ञानेश्वर आणि ताकद ज्ञानेश्वर 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 चर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. हे मुखी म्हणता सुकती फेर, मुखी म्हणता सुकती फेर. हो चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ. मुखी म्हणता सुखती फेरो, मुखी म्हणता सुखती फेरो. हो चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ. हे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता सुकती फेर, मुखी म्हणता सुकती फेर, मुखी म्हणता सुकती फेर. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता सुखती फेरो, मुखी म्हणता सुखती फेरो, मुखी म्हणता सुखती फेरो. सुकती फेर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर नावातच वाजन नाही. मुखी म्हणत चुकते पेर. डोंगरात गे ना साधू म्हणे, नकाच्या चुमला झाला. लोकांनाचं पीठ खाऊन जगली माणसं रावणाच्या काळात. खरंय का आजीमाई? हो चष्मेला आजीमाई, खरंय का? ऐ गाय तोंड्या, तुझ्या मामाला पोर काय करे? तू 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 ऐ तू तू हा तू स्टँड अप. तो ना यो यो. ए गाय तोंड टकल्या. तू तू ऐ ए लाल शर्ट वाला, तुझ्या मामाला पोरगा आहे का? किती? या आपल्याला एकच लागत. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. काय ताकद आहे. बजरंगबली माहितात का? बजरंगबली तसं मला आजीमाई, रावणाची दाढी जाळली. सोपं आहे काय? आपण दुसऱ्याच्या गावात चुप बसतो, गाव दुसऱ्याचे झपकीतील आपल्याला. यो पट्ट्या यो वाघ, तिथं जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी रावणाची दाढी, जाळी रावणाची दाढी. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची. ओ हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची जाळी,
दाढी रावणाची जाळी हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी दाढी रावणाची जाळी दाढी रावणाची जाळी हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी दाढी जाळ्या मिशा सुद्धा जाळली. आता दोघांचं वायर सेमच आहे ना. मिशा जाळल्या दाढी जाळलं सोन्याची लंका होती. एवढी ताकद का? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातानं तप करत बसले होते. एवढी ताकद होती दुधामध्ये. आता दूध राहिलं का? आता बाटली. आता जन्मतापासून तर बाटली तर शेवटपर्यंत बाटली. फक्त टोपणात बोलत होतो. लवकरच जात पत्राचं येतं आणि ती मोठी झालं मोठी बाटली. ते आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 टारकरे असू द्या ते एक बेवडा ऐकत नाही. ते म्हणतात तुमच्या ओरिजिनल दम असते तुम्ही पिऊन दाखवा. आत्ताशाने मी बुका थापलाय का? म्हणजे तू पासाची पिऊन आमचा बॉस होतो काय? हे पिणारे लय चित्र असतात. 2 म्हातारे पारावर बसले. एक म्हणला दारू पिल्यानं खोकला जातो का रे? दुसरा म्हणला नक्की जाणार का? दारूमुळे बायको गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा खोकला का नाही जाणार? अरे ते गालेनं वेगळं काय कळतंय का तुम्हाला? अरे नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आता तरी पुढे हाती उपदेश आता तरी पुढे ह्याची उपदेश आता तरी पुढे ह्याची उपदेश आता तरी पुढे हाती उपदेश आता तरी पुढे हाती उपदेश नका करू नाश नका करू नाश आयुष्याचा सकलांच्या पाया माझे दंडवत हो माझ्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आता तरी पुढे ह्याची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. मागचं सोडा आताच बघा. हे बेवडे लई चॅप्टर असतात. एकाला म्हणलं चल ना माझ्या कीर्तनात. तो म्हणला मी सायन्सला आहे. तर आम्ही का धोत्रावर आहे का येडी आहेत का? हे म्हणलं काय आहे ना तू? मला 3 भाषा येतात. मराठी, इंग्रजी आणि हिंदी. गप. माझ्या नैनवनाला 56 भाषा येतात. 56 भाषेचा केला से गौरव 56 भाषेचा केला से गौरव हे 56 भाषेचा केला से गौरव 56 भाषेचा केला से गौरव हे भवन बनाव उभारिली 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 गीता अलंकार नवनरेश्वरी गीता अलंकार नवनरेश्वरी ओ गीता अलंकार नामताने चोरी गीता अलंकार नामताने चोरी ज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी. एवढी ताकद आहे ज्ञानोबरांना. ज्ञानोबरांना 56 भाषा येत होते, तरी ज्ञानोबरांनी मराठी भाषेमधूनच लिहिली ज्ञानेश्वरी. हे मराठी भाषेमध्ये स्वाभिमान आहे. अरे कीर्तनात नाचा, इथं कोण नसतो. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. जनी बोले ज्ञानदेवा बोला भंग. जनी बोले ज्ञानदेवा बोला भंग. जनी बोले ज्ञानदेवा बोला भंग. देवाचा गळला पीतांबर. देवाचा गळला नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. इथं देव नसतो. तुला काय गोळा उठलाय रे? अरे कीर्तनात नाच ना. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. 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 हे नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाची रंगी. ज्ञानदीप लावू, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी. 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 अरे इथं नाचा ना. इथं नाच. इथं मी यांच्यावर बोलला नाही, पळूनच गेले. पळूनच गेले पोर. अरे कीर्तनात नाचायला असा छंद तुकोबारायला लागला होता. छंद लागायला पाहिजे. झोपेत सुद्धा नाम चिंतन करायचे, स्वप्नात सुद्धा नाम चिंतन करायचे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग. जागृती स्वप्नी पांडुरंग. जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती सोपेनी पांडुरंग. झोपेत सुद्धा नाम चिंतन करायचे. झोप लागणारच नाही का? हिताच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या. जागा असलं पाहिजे. काय असून झोपे असून झोपे, काय जागा असून झोपे, झोपे असून जागा. खास काय झोपायसाठीच येतात कीर्तनात. इथं आला गोळ्या खाऊन झोप लागत नाही. इथं आला की डुकलाच. काय ताकद आहे. तुकोबारायला झोप लागली होती. शेणाला असं दावं बांधलं, लगत काय तर झोप लागली. तुकोबाराय जागे व्हायचे आणि परत नाम चिंतन करायचे. छंद लागायला पाहिजे. छंद या नामाचा घेतला छंद या नामाचा. माझी मत झाली अनवरवाच. माझी मत झाली
घेतला जय माझी झाली हॅलो अनावर वाचा माझी झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला जय छंद या नामाचा घेतला माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे आज छंद लागायला पाहिजे रौगा स्वराज्य निर्माण नाही झालं कशी होती माता अरे जिजाऊ माताची कथा जीवनामध्ये किती सोसावं लागले व्यथा छत्रपतींना तत्वज्ञान दिली ज्ञानेश्वरींनी गाता त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता राजमाता आताची माता हा स्वयंपाक बनवती वास फाता फाता पोरगा घालतो लाता ती म्हणते चला ना माझा माता काय करू आता तर आता काय करते आता असेल दिंडीत उग स्वराज्य निर्माण नाही झालं कशी होती माता माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा 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 आनंदाने नाचत होती प्रजा आनंदाने नाचत होती प्रजा पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा सर्व जाती धर्म केला गाजा वाजा सर्व जाती धर्म केला गाजा वाजा माझी जाऊने जिजाऊने सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा स्वराज्य नाही म्हणणं झालं अशी होती माता कोण शिवाजी वाऱ्याच्या वेगाने घोडा चालतात त्यांचं नाव संताजी दीड तासात दुश्मनाला ठाम करतात त्यांचं नाव बाजी वाघाला फाडतो त्यांचं नाव संभाजी हात तुटला तरी या स्वरासाठी लढतो त्यांचं नाव तानाजी तुम्हाला सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी या राष्ट्राचे आपण माणसं आहेत का 500 घेऊन मतदान करणार आहेत का अरे देणारे घेऊ नका घेणारे घेऊ नका 500 ला माणूस मिळतोय कशी होती छत्रपतींची तलवार चमके शिवबाची 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 तलवार टाळी वाजवा महिला मंडळ पुरुष मंडळी टाळी वाजवा पली भवानी जेव्हा ज्ञानाच्या वायरी रणात फिरली नातविती ती माघारी धर्म रक्षणा झाली सत्य भवानी झाली जणू त्याच्या रक्ताने ती झाली हो चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमकत्या बिजली खावता चमकत्या बिजली सावता महाराष्ट्र प्रेम पा महाराष्ट्राचे महा चमके शिवबाची तलवार 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 एवढ्या राष्ट्राचे आपण माणसं आहेत का 500 घेऊन मतदान करणं येते ते म्हणतात बेवडे ते आम्हाला देतात म्हणून घेतात अरे तुम्ही घेतात म्हणून ते देत आहेत ना त्यांचा काय दोष आहे स्वतःचा दृष्टांत सांगतो भजन करा विठ्ठल आजपासून सुनबाईने सुना येत नाही तर ऐ सुना कान खोल के सुना सासालाच आई मला
आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. आजपासून. आणि सासूबाईने सुनबाईचं खडफोड बंद करा. ऐ सासा, खडफोड बंद करा. तुम्ही म्हणाल हिच्या अशी, हिचा बाप तसा, साडीत दिलं पीसच राहिला. एवढी भिकार आहेत का तुम्ही? ऐ सासा, एवढी भिकार आहेत तुम्ही? तुम्ही उलट फिरायचं. तुम्ही म्हणायचं माझी सून आय 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 जगातच एक नंबर. सूनबाई म्हणाल कशी फिरली म्हातारी उलट. सूनबाई चहाच घेऊन आला. आतेबाईच्या जगले अडे फक्त गोड बोला. आणि म्हातारी बी लई काम करेल. तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. मला दोन्ही बाजू समजायला लागतात. ते म्हातारे म्हणाल कुणी आणला होता त्या महाराजांना? आम्हालाच झाडून गेला. लय अवघड आहे त्या महाराजांचं. हसू दे हसू दे. आणि म्हातारी बी लय काम करेल. तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या घरात पाहुणे आले ना, तुम्ही एकच काम करायचं. आमच्या आत्याबाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही. सुना असं म्हणायचं. उठलीस म्हातारी, घेतलीच भांडी, निघालीच घासायला. आखी साबण कलास करेल पण भांडी आय 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 आय. आरसाच. आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. आजपासून आता घरी गेल्या गेल्या ऐ सुना काम असलं ना आई आई तुम माझ्या हातबाई नाही धरू का तुमचं पाय. म्हातारे म्हणाला माऊलीची धान ठेवलं का काही? नाही, तुम माझ्या आतेबाई नाही. मला जन्म दिलेला आहे फक्त 18 वर्षापर्यंत. आणि तुम माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत. म्हातारे म्हणते बाया दुसऱ्याचं लेकरू आले, सासऱ्याला बापासारखं प्रेम करतं, सुंदर संसार करतं, मला बी आहे म्हणतं. आता तू कशाला चपाती करते? हो की बाजूला मी आहे ना. ओके. जाम झाली म्हातारी चपात्या करू करू. सुनबाई टीव्ही पुढं आणि म्हातारी चुली पुढं. इकडे टीव्हीला मालिका लागली तुझ्यात माझा जीव रंगला. जीव कुठं रंगला? म्हातारी चपात्या करू करू आणि इकडून म्हातारी म्हणली लागीर झाले. हसलाच पाहिजे. जे हसतात ते सज्जन असतात आणि जे हसतच नाही त्यांचा काहीतरी लफडा असतो. मग एक दिवस सगळ्यांचा चेहरा हसतो, भीतीला टेकून बसतो आणि उदबत्याच्या वाताच्या नाकात घुसतो. मला हाय तर हसून घ्या, चालू नका लय तोरा. एक दिवस निघणारे वरात, पाठीमागे खोबर चिल्लरची परात. हे पिस्तोले म्हणतात रोज मराव राहतो रात. अरे काय राय नीती नाही राहिले ना. लय पोरं चॅप्टर ए पिस्तोले ए मी यांची दोस्ती करायला लय भेटू. लय चॅप्टर लय पोरं चॅप्टर म्हणून तर माऊली मी परवा मी कीर्तनाला जात असताना माझे कीर्तन साताऱ्यामध्ये असल्या कारणाने मी आळंदीतून सकाळी 11 वाजता निघालो. तर मी माझे गुरुवर्य हरिभक्त पालयशी स्वर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील जाहूरकर आणि 2 कलाकार आम्ही सर्वजण निघाला असल्या कारणाने पुण्यामध्ये दुपारी 2 वाजता 70 वर्षाची आजीमाई, डोळ्यात चष्मा, हातात काठी, गुडघ्यापर्यंत लुगडं घातलेली आणि ती पाय चप्पल नसलेली ती 70 वर्षाची आजीमाई. मी त्या आजीमाईला पाहिलं. लगेच आमच्या ड्रायव्हरला सांगितलं की गाडी थांबव. गाडी थांबितल्यानंतर मी त्या आजीमाईला माझ्या गाडीमध्ये बसून घेतलं. गाडी 5 किलोमीटर अंतरावर गेला असताना मी आजीमाईला विचारलं, आजीमाई तुम्हाला मुलं किती आहे तो? तेव्हा त्या आजीमाईने सांगितलं की पोरा मला 3 मुलं आहेत. मग मी आजीमाईला विचारलं, आजीमाई तुमची मुलं तरी काय करतात? तेव्हा त्या आजीमाईने सांगितलं की पोरा माझा पहिला मुलगा इंजिनियर आहे, माझा दुसरा मुलगा शिक्षक आहे. मग मी आजीमाईला विचारलं, आजीमाई आणि तुमचा 3रा मुलगा काय करतो? त्याचं नाव घेऊ नको. मी विचारलं टँगो मारतो काय? टँगो खांबा नाही, जुगार नाही,
हे तुमच्या गावात पेट्रोल पंप आहे का? पेट्रोल पंप महिला मंडळ आहे का? असलच ते नाही दुसरं आहे का? 5.5च्या पुढून माझ्या नादी कोणी लागायचं नाही. तू त्या लायकीचाच नाही. कुत्र सुद्धा चांगली माणसं त्याला राम राम घाला ना, ह्याला कशाला घालतील? बेवडे लई चॅप्टर असतात. गप म्हणा काय बोलतात यांचा काही नियम नाही. आता लग्नच लय अवघड झाले. आता पोरे झालेत कवी आणि त्यांना आले डिमांड आणि त्यांच्या आईला आले डिमांड. एवढं त्यांच्या आईला डिमांड आहे ना, कांद्याला सुद्धा नाही हो. कुठेही गेलं नाकात नताला झटका. ते म्हणतात आमची मुलगी कुणाला द्यायची नाही हो. मुलगा दिसायला छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे आणि त्याला आईबाप नसलेच पाहिजे. आता तुमच्या एका पुरुषासाठी आमचे आईबाप घालता काय? अय सासा, एकाच लग्नच जमलं नव्हतं. तो माझ्याकडे आला, महाराज माझी इच्छा आहे. तोंड वाकड करून आला. मी म्हणलं तू तोंड वाकड करू नको, मी जमवतो. तो म्हणला जमल ना, मी जमवतो. तो म्हणला काय करावं लागल? ते माळ आणि बुक्का. तो म्हणला जमल ना. ती माळ लग्नासाठी माळ घालायला तयार झालं. मी म्हणलं जमू नाही जमू, माळ करीत होतंय. त्याने माळ बुक्का आणली, पण त्यांनी बारीक मण्याची माळ आणली. मी म्हणलं बारीक मण्याची माळ जमत नाही. मग टपुरी मण्याची माळ. बारीक म्हणल्यावर बारीकच बायको भेटल. तो म्हणला नाही मला मोठी पाहिजे. मी म्हणलं टप्पारी म्हणायची माळ. हटकाला कचा कच उरतायचं. मला म्हणायचं लय रुतत आहे. मी म्हणलं लग्न मग रुतून द्या, मग रुतून द्या. लग्न म्हणले की गाडी शुच्या पचवायचा. असं तो बारीक बुका लावायचा. मोठा लाव महाराज कपाल का लावेल ना. मी म्हणलं लग्न मग लावतो. टप्परा बुका टप्परा मला असा भंगरा केला. कुठेही गेलं मी पुढं तो माग, मी पुढं तो माग. काही दिवसानं तेच पुढं आणि मी माग. लोक त्याच्या पाय पडायचे महाराज महाराज. मी म्हणलं खऱ्याला तर किंमतच नाही रे. मग कीर्तन झालं, महिला मंडळ म्हणायचे, चष्मोला आजीमाई म्हणायचे. अगे संघ आलेलं होतं. अजून उलट विचार करायचे. बावली शंकर राहतंय, व्यसन नसल, धार्मिक असल, आई बापाला जपीत असल, मालकरी दिसतंय, वारकरी दिसतंय. वारकरच्या घरीमध्ये सुखी राहिला आपली पोरगी. देऊन टाका. 10 जणांची सोयरी जमून दिली ह्योच पेटूर ना. आता इथं जर कोणाचं जमत नसल, जमत नाही तर आता हे मोठे पोर आहेत ना बघा मागे बसलेले, हे काय तोंडे. आता यांचं लग्न नाही होणार. तुम्ही बघा काय म्हणाल, यांचं लग्न नाही होणार. यांनी एकच काम करायचं. जर यांनी आमच्या टोळीत आले तर यांचं लग्न होणार. यांचं लग्न नाही होणार. यांनी एकच काम करायचं. भगवी लोंडी गोळायची, गांजा वडायचा, ओम नमः शिवाय. साधू साधू. नाही जमलं ए पिस्तोल नाही जमलं का? मोबाईल आहे का? मोबाईल, मोबाईलच्या स्क्रीनला एक फोटो ठेवायची. नाही झोप आली, आता डबल नाही झोप आली, आता टिबल नाही झोप आली. एवढेच काम आहे तुम्हाला. पहिला पोरांच्या बापाला म्हणत होता लग्न करा, पोरांच्या बाप नाही. आता जिरली ना अशी. पहिला पोरांच्या बापाची टोपी वळवर करत होती, आता जिरली पक्की. आता पोरांचा बाप पोरींच्या बापाला राम राम घालतो, तो म्हणला यंदा नाही. ते तुम्ही मसोबालाच घाला, तो म्हणला यंदा नाही. लई चॅप्टर विठाला 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 एक कीर्तनकार प्रवचन सांगायचं, आई बापाची सेवा केलीच पाहिजे. निम्या कीर्तनातून एक म्हातारा उठलं, चप्पलच काढली आणि महाराजांपाशी आलं आणि महाराजांच्या टाळक्यात धनदेशात टाकलं. महाराजांना झापकत आली. हाय हो. 4-5 माणसं म्हणले महाराजांना झोप घेतय, म्हातारा कडकच दिसतय. 4-5 पोरं म्हणले धरा धरा. महाराज म्हणलं धरू नका का, ह्यो माझा बाप आहे.
मग बाबा तुम्ही महाराजांना काय झपकिवलं हे प्रवचनात तुम्हाला सांगता आई बापाची सेवा मलाच खायला तुकडा देत नाही म्हणून ह्याला हात ठोकले. मी माझ्या वडिलांना घेऊन सोबत फिरतो. माझ्या वडिलांना मुळे 4 राज्यात कीर्तन करतो. सोपं नाही. वडीलच गुरु. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. हो आता हे मोठे पोरं पोरींच्या प्रेमामध्ये जिंदगी नाश करतात. तूच मेरी जान है. तू काय जाणे भिकार बापाची भिकार पैदास. ऐ खरंय का? ऐ ऐ हे पोरे डीजे पुढे नाचतात आणि ती गुड्डीची आई मस्ती काय माझी गुड्डी ताल धरती. तेव्हा तुझी गुड्डी जेव्हा गड्ड्या घेऊन निघाली ना तेव्हा कळल तुला. गुडीला म्हणलं झाडून काढ. तो म्हणला स्टडी. अरे गुडीला सेपरेट खोली. गुडीला ठेवलं. गुड्डी गेली पळून. दुसरा संघ जमलं तिचं. लग्न झालं. डीजे पुढे निसन लग्नात सप्त्यात लग्न करा ना. ऐ सप्त्यात लग्न करा. काय डीजे पुढे लग्न करता तुम्ही? ऐ हिपीवाल्या. आता एका पोरांनी औषध लावलं होतं. ते पियाला नव्हतं फक्त ओटाला चोळलं होतं पोरीसाठी. त्याच्या आईला नाही लागली माझं पोरा औषध घेतलं म्हणून. त्याचा बाप म्हणला घेऊल तिकडं मर. त्याच्या बापाच्या दोस्ताने त्याला दवाखान्यातच नेलं. असा पट्टा काढला डॉक्टरनी. वरून देऊनच काढला. तो कबूलच झाला. डॉक्टर माय पेलं नाही फक्त तो चोळलं होतं. तू आता गोड गोड बोलू नको. तू आता पालता वय. डॉक्टर माय खरं पेलं पालता वय. डॉक्टरने म्हणलं आता वरून घेतलेलं आहे आता मधून देवायचे. आता तू पालता वय. डॉक्टर खरं पालता वय म्हणा ना. डॉक्टर तुम्हाला काय सांगू फक्त गोटाला सोड पालता वय. डॉक्टरने इकून नळी घातली. इकूनच काढली. एकदा नळी घालून आणली ना चॅप्टर. एका पोराने विचारलं अरे औषध पितो का? तो म्हणला शेण खाव पण औषध नगर आहे. हे पोरं लई चॅप्टर असतात. असंच माझं कीर्तन झालं होतं. ते पोरग बसलेलं इथं गुळ होतं पिलटात. माझं लक्ष आता महिला मंडळ इकडं बोलायचं. पुरुष मंडळीकर महिला मंडळ का असं बोलायचं ना. ते मला गुळ चाटू चाटू द्यायचं. मी जिंदगीत गुळ खाण्यातच बंद केलं. न कराय जाळ झालं. लई ते लाल शाल तर मला पळूनच गेलं. लई चॅप्टर असतात पोरं. हे गप म्हणा काय बोलतात यांचा काही नियम नाही. एक म्हणलं महाराज. एक म्हणले माणसं लई चित्र. एक म्हणलं ताटकच्या कडेनं पाणी का फिरतात. मी म्हणलं मुंग्या तेवणे म्हणून. लई चॅप्टर. एक म्हणलं कीर्तन करताना धोतर का घालतात. आम्ही का आता बडमोरावर कीर्तन करायचं का? म्हणलं कीर्तन करताना कंबर का बांधतात. आम्ही का आता नट बांधायचं का? कधी पण खरं असं असतो. बेवडे लई चॅप्टर असतात. अय बेवडे आहेत ना बेवडे. चष्मेलाजी बेवडे आहेत का गावात? ओ बेवडे दारू पिणं बंद करा. जिंदगी नाश करू नका. ओ बेवडे कळलं का? विठ्ठल विठ्ठल चला विठ्ठल विठ्ठल विठाला विठ्ठल विठाला 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 नाही जुगार नाही. मग आजी माय तुमचा मुलगा नेमकं करतो तरी करतोय काय? तेव्हा त्याची मला सांगितलं की पोरा माझा मुलगा तुझ्या आजसारखं रोज एक गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. आता तेव्हा मला कळाले की मंडळी मी रोज एक गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. विठ्ठल 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 विठ्ठल
कोणत्या कुलामध्ये जन्माला असतात हे ज्योतगुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या कुलकर्णी पुत्र होती जे सात्विक कुलकर्णी पुत्र होती जे सात्विक कुळिकन पुत्र होतीचे सात्विक कुळिकन पुत्र होतीचे सात्विक कुलकर्णी पुत्र होती जे सात्विक कुलकर्णी पुत्र होती जे सात्विक कुळिकन पुत्र होतीचे सात्विक कुळिकन पुत्र होतीचे सात्विक दयाचा हरी का वाटे देवा दयाचा हरी का वाटे देवा कुळकन्या पुत्र होती जे सात्विक कुळकन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरी का वाटे देवा दयाचा हरी का वाटे देवा कुळकन्या पुत्र होती जे सात्विक कुळकन्या पुत्र होती जे सात्विक कुळीकन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वठे देवा कुळी कन्या आणि आठवा पुत्र असं का त्याचे कारण आहे मातृत्वाचं पराक्रमे पुत्राकडे आहे आणि पराक्रमाचं मातृत्व हे कन्याच करू शकते याचं दुसरे कारण आहे मुलगा बापावरती प्रेम करत असतो ना त्या प्रेमात स्वार्थ आहे आणि मुलगी बापावरती प्रेम करत असते ना त्या प्रेमात निस्वार्थ आहे तुम्ही म्हणाल ते कस काय तर सांगतो भजन करा विठ्ठल विठाला 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 विठ्ठल विठाला 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 देव तुकाराम माऊली ढला 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 विठाला 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 कल्पना करा 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना पहिली चौकशी करते आई आज बाबा जेवले का ग नाही बेटी सकाळपासून चहा घेतले नाहीये ते कॉफी घेतले नाहीये आणि ते नाश्ता केले नाहीये ते तिथेच बसून आहे तू घे जीव काय गाई आज माझा जन्मदाता बापू पाशी आहे मी नाही जेवणार ज्या दिवशी बाप जेवत नसतो ना त्या दिवशी मुलगी दिवसभर उपायची असते संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना ओ बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना बाप जेवत नसतो मुलगी मुळू मुळू लढत असते संध्याकाळची 11 वाजू देते अख्ख्या घराला झोपू देते आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते बापावरच्या तोंडावरचं पांघरण काढते बाप डोळे उघडून पाहतो तर काय मुलगी आहे खालीस बेटी खालीस बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा बाबा हातपाय छेपून देऊ का बाबा बाबा डोकं दाबून देऊ का बाबा बाबा खायला करून काय देऊ का बाबा बाबा डॉक्टरांमुळे आणू का बाबा बाबा अख्ख्या घराची काळजी करते
ती मुलगी फक्त बाबा बाप लढतच उठून बसला, मुलीला कवटाळला आणि मुलीने विचारलं की काय लढता बाबा, का लढता? बेटी, जेव्हा माझी माय मेली ना तेव्हा मी 2 वर्षाचा होतो. तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटी. तू कधी कधी येतीस, माझ्या तोंडावर हात फिरवतीस, मला असं वाटतं की पांडुरंगा तू माझी लेक नाहीयेस, तू माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय? म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या, मुलगी सासूला नांदायला जात असते ना, एका वर्षात बापाचं सारखा दिसतो एवढा मोठा खड्डा हे बापाच्या जीवनात आहे. कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या, कोणाची ताई असू द्या, ज्यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते ना त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाया पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस खडखडून मिठी मारते आणि सांगते, दादा तू या घरचा करतायस दादा, तू जर काम केलास ना दादा अख्खा परिवार जगेल रे दादा, आणि तू जर तुझ्या बायकोचं ऐकून वेगळं झालं ना रे दादा अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा, तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. एक पाऊल पुढे टाकते आणि मागे पडतो पाहते, दुसरं पाऊल पुढे टाकते आणि मागे पडतो पाहते. म्हणून कन्या सासुऱ्या सी जाए जाए, कन्या सासुरासी जाए कन्या सासुरासी जाए, कन्या सासुरासी जाए जाए, कन्या सासुरासी जाए जाए, कन्या सासुरासी जाए, कन्या सासुरासी जाए, कन्या सासुरासी जाए जाए, मागे पर तूनी पाहे मागे पर मागे माग पर
कैसे झाले माझा जीवा कैसे झाले माझा जीवा कैसे झाले माझा जीवा कैसे झाले माझा कन्या सासुराशी जाय मागे परतुनी पाय कैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशिबा. निस्वार्थ प्रेम ही मुलगीच वापरती करत असते. पुत्र अथवा कन्या ते कोणत्या गुलामध्ये जन्माला असतात ते तो मामाला आवडत असतात. यात नवल नाही ते देवा सुद्धा आवडत असतात. ते कोणत्या देवाला आवडत असतात याचे गोळीच भजन करू ठोबा. रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा नामदेव तर
फाटी उठायच्या आणि माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन करायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते भोवतुके, सुंदर माझे जाते ग फिरते भोवतुके. ओव्या गाऊ भोवतुके तू ये रे बाळ विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. ओव्या गाऊ भोवतुके तू ये रे बाळ विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. पूर्वीच्या संत जनाबाई फाटी उठायच्या आणि माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन करायच्या. आताचा संत जनाबाई निंबाच्या गजाडा खाली भाऊ माझा ट्यांगो माडी. निंबाच्या गजाडा खाली भाऊ माझा खांबा मारी. कोण मेल्यान केली चाडी तिकून आली पुलीची गाडी. कोण मेल्यान केली चाडी तिकून आली पुलीची गाडी. लिंबाच्या गजाडा खाली पाहू माझा दारू पाडी. लिंबाच्या गजाडा खाली पाहू माझा दारू पाडी. कोण मेल्यान केली चाडी तिकडून आली पुलीची गाडी. कोण मेल्यान केली चाडी तिकडून आली पुलीची गाडी. तिकून आली पुलीची गाडी बावला लावली हात कडी. तिकून आली पुलीची गाडी बावला लावली हात कडी. बावला लावली हात कडी बावला नेली पुलीची गाडी. बावला लावली हात कडी बावला नेली पुलीची गाडी. बावा लावली हात कडी पावलेली पुलीची गाडी. बावा लावली हात कडी पावलेली पुलीची अहो गाडी. काय बघताय नेली की तुमच्या भावाला विठाल विठाला 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 विठ्ठल 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 विठाला 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 विठाला. पुत्र अथवा कन्या ते कोणत्या कुलमात जन्मात असतात त्यांचा हर्ष देवाला वाटण्यासाठी नेमकं त्यांच्या आई वडिलांना नेमकं काय केलं असेल हो? हेच जेवत करतो को बरं आहे अभंगाच्या तिसऱ्या चरणात. गीता भागवत करीती श्रवण. गीता भागवत करीती श्रवण. गीता भागवत करीती श्रवण. गीता भागवत करीती श्रवण. गीता भगवत करीती श्रवण. गीता भगवत करीती श्रवण. गीता भागवत करीती श्रवण. गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन विठोबाचे. अखंड अखंड चिंतन अखंड अखंड चिंतन अखंड चिंतन विठोबाचा. अखंड अखंड चिंतन विठोबाचे. गुळगण पुत्र होतीचे सात्विक. गुळगण पुत्र होती जे सात्विक.
गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवत तुम्ही 2 ग्रंथांचा उल्लेख करतात. 18 पुराण, 18 उपपुराण, 6 शास्त्र, 4 वेद एवढ्या ग्रंथांची प्रॉपर्टी असताना तुम्ही 2 ग्रंथांचा उल्लेख करताय असं का? त्याचे कारण आहे. एका गावामध्ये श्रीमंत घर, गडगड संपत्ती आणि गावाच्या बाहेर घर. त्या घरामध्ये चोरी करण्यासाठी 4 चोर शिरले. त्या मावशीने त्या 4 चोरांना पाहिलं. ती मावशी होती हुशार. ती आपल्या पत्नी संवाद साधू लागली. का हो, आपलं लग्न होऊन किती वर्ष झालं? तो म्हणाला 20 वर्ष. ती म्हणाली, आपलं जर लग्न होऊन 20 वर्ष झालं असेल ना, आपला एक मुलगा नाहीये, आपला एक मुलगा झाल्यावर त्याचं नाव काय ठेवायचं? तो म्हणाला हैदर. ती म्हणाली, माझा जर हैदर कुठे बाहेर फुटबॉल खेळायला बाहेर गेला ना, मी कशी हाक मारायची दाखवू का तुम्हाला? तो म्हणला दाखव. ती म्हणाली, ती दारावरती गेली आणि हाक मारू लागली. अरे हैदर, हैदर, इधर आ जा बेटा, इधर आ जाओ. योग असा त्या घराच्या शेजारीवरती पोलीस चौकी. त्या पोलिसाचं नाव होतं हैदर. त्या हैदर नावाच्या पोलिसाने धावत चालला. त्या मावशीला सांगू लागला, का हो मावशी, रात्रीचे 2 वाजलेले आहेत, मला इथे कशासाठी बोलवलं? ती मावशी हात जोडून सांगितली, साहेब, माझ्या घरामध्ये चोरी करण्यासाठी 4 चोर शिरलेले आहेत, मला त्यांच्या तावडीतून वाचवा. त्या हैदर नावाच्या पोलिसाने एकच शिट्टी वाजवली. 10 पोलिस धावतच आले. त्या 4 चोरांना आपल्या ताब्यात घेतली. दुष्टांत संपला. त्या मावशीने त्या हैदर नावाचा आधार घेतल्यामुळे ती चोरांना जाऊन सुटू शकली ना. म्हणूनच जे अवधूत तुकोबाराय सांगतात की अखंड चिंतन विठोबाचे. जे अखंड चिंतन विठोबाचे करत असतात ना, त्यांची सेवा मला घडावी हे जे अवधूत तुकोबाराय घडो त्याची सेवा. तुका मने माझा घडो त्याची सेवा. तुका मने माझा घडो त्याची सेवा. हॅलो, तुका मने माझा घडो त्याची सेवा. हरी माझ्या दैवा परी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तरी माझ्या देवा पार नाही. तरी माझ्या देवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरी का वाटे देवा. तयाचा
दयाचा हर कवाटे देवा दयाचा हर कवाटे देवा कुळी कन्या पुत्र होती दे जातिक कुळी कन्या पुत्र होती दे जातिक तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझा देवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तया चारिक वाटे देवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज मी 2 तास झालं कीर्तन करते तुम्ही काहीच म्हणत नाही माझ्या पाठीमागे माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन करा महिला म्हणणं हातोरी करा आणि कॅमेवारे तुम्ही यांच्या हातावर फिरवा हातोरी करा पुरुष मंडळी पुरुष मंडळी हातोरी करा नामदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम हो आता कॅमेरावाले बी लई चॅप्टर आता मी असं माझ्या तोंडातून 2 शब्द वाईट निघाले ना लगेच टीव्हीला बातमी असं माऊली मला असं बोलली असं बोलली असं बोलले लगेच टीव्हीला बातमी लई चॅप्टर एका कमी चॅप्टर आहेत का असं बेवढे बेले चॅप्टर असंच मेघा गावी गेलं माझं कीर्तन समाप्त झालं ती बाई म्हणली महाराज तुम्ही घरी चला मी घरी गेलो ती म्हणलं दूध पाजवली मी म्हणलं दूध पिलो ती म्हणली महाराज तुम्ही काय पण करा पण माझ्या पतीची दारू सोडा मी म्हणलं सोडतो तो माझ्या पुढे बसलेला इथं टेबल खांबा बोंबा टँगो मँगो मारत होता आपल्याला काय माहित आपण काय पिऊन बघितलंय का मी म्हणलं दारू सोडव काहीच बोलू नव्हतं पिस्तोला मी डबल म्हणलं दारू सोडव काहीच बोलू ना डबल म्हणलं दारू सोडव काहीच बोलू नव्हतं डबल म्हणलं गप मध्ये उठला आजपासून पण बरं झालं त्याची बायको म्हणली बरं झालं बंद झालं म्हणून पण दारूची बायको लई हुशार ती दारूची बायको म्हणली महाराज हे काय बंद म्हणतंय आजपासून महाराज घरी येणं बंद हे लई चॅप्टर एवढे गप मध्ये काय बोलतात यांचं काय नेम नाही झाली झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करतो तसेच माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण श्वर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील जाहूरकर यांच्या चरणी अर्पण करतो तसेच माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल